नमस्कार, मी महेश मुळे पंचनामा न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे। कालपासून पाटणच्या तहसीलदार कार्यालयासमोर एक आंदोलन छेडलेलं आहे आणि त्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। त्या दुसऱ्या दिवशी आज आपल्याला इथे भेट देण्यासाठी सातारा जिल्ह्याचे ओबीसी संघटनेचे अध्यक्ष मान्य लोकरे साहेब आलेले आहेत। त्यांच्याविषयी त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया, त्यांचं मत काय आहे। आज प्रहार विद्यार्थी आघाडी यांच्या वतीनं पाटण तालुका तहसीलदार कचेरीवरती जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला सदिच्छा भेट देण्यासाठी आज मी इथं उपस्थित झालेलो आहे। जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात इथं पत्रकं वगैरे काढलेली आहेत। त्या ठिकाणी विद्यार्थी, मला या गोष्टीचा पहिल्यांदा आनंद झाला की पाटण तालुक्यातला विद्यार्थी आंदोलन करायला लागला। पाटण तालुक्यातला विद्यार्थी आंदोलन करतो ही फार मोठी जमेची बाजू आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे। कारण विद्यार्थी हा आजचा विद्यार्थी असतो, उद्याचा तो देशाचा नागरिक असतो, राज्याचा नागरिक असतो। जबाबदार व्यक्ती म्हणून या ठिकाणी हे विद्यार्थी उद्याच्याला भावी काळामध्ये उभे राहणार आहेत, समाजाला दिशा देणारे हे विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांनी जाणकार असणं अतिशय गरजेचं आहे आणि आपल्यावरती होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणं ही त्याहूनही अतिशय गरजेचं आहे। जर विद्यार्थी आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत असेल तर त्यासारखं विद्यार्थ्याचं दुसरं काम कुठलंही नाही महत्वाचं, इतकं मोठं काम आहे। बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना पूर्वीही शिक्षण नाकारलं जात होतं आणि आजही शिक्षण नाकारलं जातंय। महात्मा फुलेंनी या बहुजन समाजाला शिक्षण मिळावं म्हणून किती परिश्रम घेतले आपण पाहतोय ते सगळं। आणि हा पाटण तालुका तर संस्थापकांचा तालुका आहे। परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे या तालुक्यातले, या गावचे, ज्यांनी उभा महाराष्ट्र साक्षर करण्याचं काम केलं। कर्मवीर भाऊराव पाटलांनी शेतात काम करणारे, रस्त्यावरती फिरणारी मुलं उचलून घेतली, वसतिगृहात नेली सातारच्या आणि त्यांना शिकवलं। त्यांच्याकडून फी नाही घेतली, त्यांना जेवण देण्यासाठी भीक मागून लोकांच्याकडून पैसे जमा केले, त्या मुलांना जेवण घातलं आणि शाळेमध्ये घातलं, शिकवलं, मोठं केलं। आणि ज्यांना मोठं केलं शिकवून त्यांनी, ती पिढी जर आजच्या पिढीला शिक्षण फीच्या संदर्भात जर जाब विचारत असेल, शिक्षण द्यायला जर नाही म्हणत असेल तर यासारखं दुर्दैवी मोठं कुठलंही नाही। बाळासाहेब देसाई यांच्या नावानं असणारं हे कॉलेज, ज्या बाळासाहेब देसाईंनी महाराष्ट्रातल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून ईबीसीची सवलत मान्य केली। कारण 4 आणे 8 आणे रुपया सुद्धा फी देणं शक्य नव्हतं त्या काळामध्ये। तेव्हा या बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते फुकट मिळालं पाहिजे, त्यासाठी त्याची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना ईबीसीची सवलत बाळासाहेब देसाईंनी मंजूर केली आणि उभा महाराष्ट्र शिक्षण घेऊ लागला, सगळा देश शिक्षण घेऊ लागला। आणि आज आपण फीच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आणतो, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे। तरी सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी म्हणून या ठिकाणी या चळवळीनं जो काही पुढारपण घेतलेला आहे आणि जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि हे आंदोलन आपण असं चालू ठेवलं पाहिजे, कारण विद्यार्थ्यावरती अन्याय कुठल्याही प्रकारचा होता कामा नये याची दक्षता सगळ्या समाजानं घेणं अतिशय गरजेचं आहे।